आता केंद्र सरकार भलेही आत्ता म्हणतंय की देशामध्ये खरीप हंगामासाठी पुरेसा साठा आहे। गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात खतांचा साठा नव्हता, परंतु यंदा मात्र साठा आहे। गेल्या वर्षी 147 लाख टन खतांचा साठा देशामध्ये होता, यंदा मात्र 180 लाख टनांचा खतांचा साठा आत्ताच आहे असं केंद्र सरकारचा दावा आहे। पण जर का आपण एकूण आकडेवारी बघितली तर खरीप हंगामासाठी 390 लाख टनांच्या खताची भारताला गरज असते, त्यामुळे त्या तुलनेत खतांचा साठा हा सध्या तरी कमी आहे आणि पुढच्या काळात जर हे युद्ध थांबलं नाही तर हा खतांचा साठा सुद्धा त्याचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता सुद्धा मोठ्या प्रमाणात। आता आपण जर का पश्चिम आशिया देशांमध्ये बघितलं तर सौदी अरेबियामधनं 18% खतांची आयात आपण करतो, त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीचा 3%, कतारचा 3%, बहरीनचा 1% वाटा आहे आपल्या खतांच्या आयातीमध्ये। म्हणजे या देशांमधनं आपण खत घेऊन येतो आणि उर्वरित जे खतं आणतो आपण ते रशियामधून 21% खतांचा आपण जो साठा आहे तो या देशांमधनं घेऊन येत असतो आणि उर्वरित जगातील देशांचा 43% वाटा आहे आपल्या खतांमध्ये। म्हणजेच या सगळ्या देशांमधून खतं आपल्याकडे आयात केली जातात।